स्पीड स्माइल कर ना गाणं. ओके हा ठीक आहे चाल. जायसाठी तोही एवढ्या कलस्तीने. हे ऑल व्हेरी गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचे एका नवीन व्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. आजचा व्लॉग 4 वाजता सुरू होतो आहे. ऑलमोस्ट आता इव्हनिंग व्हायला आली आणि मी व्लॉग सुरू करते आहे कारण आज सकाळी मी मूवी बघायला गेली होती. तर माझा 7:15चा मूवी होता. माझ्या फ्रेंड बरोबर मी गेली होती. रोशन आधीच बघून आला मूवी आणि आता आमचं असंच काही चाललं आहे एकेकाने जायचं कारण दोघांना सोबत जाणं पॉसिबल नाही आहे अनायामुळे. आणि तो पण एकदम मॉर्निंगचा शो गेला होता. मी पण तशीच मॉर्निंगच्या शोलाच गेली होती म्हणजे अनायाचा अर्धा वेळ झोपण्यात निघून जाईल आणि बाकी वेळ रोशनने तिला खूप छान हँडल केलं आणि अनायाने सुद्धा त्याला अजिबात त्रास दिला नाही. आणि 12 वाजेपर्यंत वगैरे माझा मूवी होता. त्यानंतर आम्ही फ्री झालो. तर मग बाहेरची काही कामं होती विकेंड असल्यामुळे. सो गहू दळून आणणे, ज्वारी दळून आणणे ह्या सगळ्या गोष्टी होत्या. तर मग बाहेरच्या बाहेर ते पण कामं आम्ही करून आलो आणि त्यानंतर मग आता छान जेवण बिवण. आणि हो, माझ्यासाठी एक छान सरप्राईज होतं ते म्हणजे रोशनने पनीरची भाजी वगैरे बनवून तयार ठेवली होती. फक्त राईस लावला, जेवण वगैरे केलं. आता आंघोळ वगैरे करून फ्रेश झाली आहे. माझं स्किन केअर अजून बाकी आहे. सो तुमच्याशी मी स्किन केअरबद्दल एक गोष्ट शेअर करणार आहे कारण मागच्या काही दिवसांमध्ये माझ्या स्किनचं सगळं काय चाललं आहे, ड्रायनेस वगैरे, हे तुमच्याशी मी सगळे अपडेट्स ऑलरेडी शेअर केले आहेत. सो मी एक मॉइश्चरायझर तुमच्याशी शेअर केलं होतं. त्याच्याने माझ्या स्किनला बऱ्यापैकी आराम मिळालेला आहे की डॉक्टरांकडे मी गेली नाही. पण मला एक परमनंट सोल्युशन पाहिजे होतं कारण जरी ते ड्रायनेस कमी झालं असेल ना पण पिंपल्स बऱ्यापैकी येत आहेत. इथे बघू शकता आता नवीन एक पिंपल येतो आहे ऑलरेडी आणि इथे पण हे जे डार्क स्पॉट्स दिसत आहेत तिथे पिंपल्स येऊन गेले आहेत मला. आणि जर तुम्ही जवळून बघितलं तर थोडासा हा एरिया अजूनही थोडा ड्राय आहे किंवा पिगमेंटेड आहे. सो म्हटलं डॉक्टरकडे जायचा कंटाळा आला, आपण काहीतरी बघू, काहीतरी करू म्हणजे ज्याने स्किन पण छान होईल आणि असं काहीतरी एक स्किन केअर रुटीनसुद्धा लागेल. सो म्हणून ना मी क्युअर स्किन ॲपबद्दल बऱ्यापैकी ऐकलेलं होतं की त्यांचे प्रोडक्ट्स खूप छान आहेत आणि ते प्रॉपर असं डॉक्टर सजेस्ट करतात तुम्हाला ते प्रोडक्ट. म्हणून मला डॉक्टरांकडे जायचा कंटाळा येतो, हे तुम्हाला मागच्या व्लॉगमध्ये पण मी सांगितलं. तर म्हटलं घरच्या घरी हे ट्राय करून बघू आपण. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांची पूर्ण अशी किट येते, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं स्किन केअर रुटीन तुमचं लागतं. कधी कधी काय होतं ना, वेगवेगळ्या ब्रँडचे प्रोडक्ट मागवायचा आपण कंटाळा करतो, मग एक गोष्ट लावतो दुसरी गोष्ट स्किप करतो. मग त्या केसमध्ये जर पूर्ण स्किनला छान हायड्रेशन हवं असेल किंवा हे जे पिंपल्स वगैरे येतात त्याच्यासाठी एक छान रुटीन लागावं म्हणून मग मी ते क्युअर स्किन ॲपचं जे प्रोडक्ट्स आहे ते मागवले. सो मी ते कशी प्रोसेस आहे काय सगळं तुमच्याशी शेअर करते किंवा मी कुठले कुठले प्रोडक्ट्स मागवले आणि माझं स्किन केअर रुटीन सध्या कसं आहे तुमच्याशी मी शेअर करणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. सो क्युअर स्किन ही एक डर्मॅटॉलॉजिकली टेस्टेड ॲप आहे ज्यामध्ये आपली स्किन पूर्णपणे ॲनालाइज केली जाते, तेही AI टेक्निक्सने. आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं, फक्त एक ॲप डाउनलोड करायची आहे प्ले स्टोअरमधनं आणि ॲप डाउनलोड केल्यावर तुम्हाला तिथे डॉक्टर्स असतात, ते तुम्हाला काही प्रश्न विचारतात जसं की तुमचं कुठलं स्किन टाईप आहे, तुम्ही सध्या कुठलं स्किन केअर रुटीन फॉलो करता किंवा कुठल्या ब्रँड्सचे किंवा कुठले प्रोडक्ट्स यूज करता आहेत, त्याचबरोबर तुम्ही प्रेग्नेंट आहात का किंवा ब्रेस्ट फिडिंग मॉम आहात का, असे सगळे प्रश्न तुम्हाला तिथे विचारले जातील. आणि यानंतर एक प्रॉपर तुमच्यासाठी कस्टमाइज किट बनवली जाते जी तुमच्या प्रॉपर स्किनला ॲनालाइज करून असते. तुम्हाला काय काय प्रॉब्लेम्स आहेत हे सगळं बघून ते तुमच्यासाठी ती किट तयार करतात. सो ही तुमच्यासाठी जी कस्टमाइज किट तुम्हाला बनवून मिळते त्याचे काहीही वेगळे कन्सल्टेशन चार्जेस तुम्हाला पे करावे लागत नाही. कारण जर तुम्ही बाहेर डॉक्टरांकडे गेले तर तुम्हाला कन्सल्टेशन चार्जेस द्यावे लागतील. मेडिसिन्स किंवा जे काही स्किन केअर तुम्हाला प्रोडक्ट्स तर मिळतील पण कन्सल्टेशन चार्जेस पण लागतात. इथे तो बेनिफिट आपला आहे की आपल्याला कन्सल्टेशन चार्जेस अजिबात काहीच द्यावं लागत नाही आणि तरीसुद्धा तुम्हाला डॉक्टर छान अशी तुमच्या स्किननुसार मस्त असे किट तयार करून देतात. आणि तेवढंच नाही तर तुम्हाला तुमचा डाएट कसा घेतला पाहिजे, तुम्ही वॉटर इंटेक किती केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी सुद्धा ते सजेस्ट करतात. आणि त्याचबरोबर प्रत्येक महिन्याला एक फ्री कन्सल्टेशन चेकअप सुद्धा असतं ज्यामध्ये डॉक्टर तुमची स्किन परत एकदा ॲनालाइज करतात आणि बघतात की काही चेंजेस झाले आहेत का, काही प्रोग्रेस आहेत का आणि त्यानुसार काही प्रोडक्ट्स वगैरे चेंज करून द्यायचे आहेत का, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये बघितल्या जातात. जी डॉक्टरांची अपॉइंटमेंट पण असते ती तुमच्या कन्व्हिनियन्सनुसार तुम्हाला जेव्हा वेळ असेल त्याच्या हिशोबाने ते तुमची अपॉइंटमेंट बुक करतात. आणि याने सगळ्यांनी काय होतं, एक प्रॉपर रिपोर्ट मेंटेन राहतो आणि हे सगळं काही फ्री ऑफ कॉस्ट होतं. सो ही पूर्ण किट मला क्युअर स्किनची मिळालेली आहे ज्यामध्ये आहे 5 प्रोडक्ट्स जे माझ्या स्किनसाठी रिक्वायर्ड आहे. ते सगळे प्रोडक्ट्स यामध्ये दिलेले आहे. पहिली आहे ही बॅरियर रिस्ट्रक्चर क्रीम. कुठली क्रीम कोणत्या वेळी लावायची आणि कशी यूज करायची हे सगळं काही आपल्याला ॲपमधनंच कळतं.
सगळ्यात आधी मी माझं स्किन केअर सुरू करते फेस वॉश करण्यापासनं. त्यासाठी हे सेन्सिटिव्ह प्रो क्लिन्झर मी यूज करते आणि दिवसातनं मी हे 2दा यूज करत असते. हे विदाऊट फोम आहे, अगदी सॉफ्ट अँड जेंटल आहे. फेस वॉश केल्यावर एकदम फ्रेश वाटतं. अगदी आपण नॉर्मल कुठलाही फेस वॉश करतो तसाच आपल्याला हाही यूज करायचा आहे. त्यानंतर छान असं मी फेस कोरडा करून घेतला. आणि दुसरी स्टेप म्हणजे ही सनस्क्रीनची. अगदी मस्ट आहे. आपण घरात असो किंवा बाहेर असो आपल्याला सनस्क्रीन रोज लावली पाहिजे आणि या स्किन केअर रुटीनमुळे मला या गोष्टीची सवय लागणार आहे. सो भरपूर अशी मस्त सनस्क्रीन लावली. अजिबात व्हाईट कास्ट नाही आणि एकदम ग्लोई फेस दिसतो आहे. आणि असं काहीसं सिम्पल माझं 2 स्टेपचं मॉर्निंग स्किन केअर रुटीन असतं. आणि ही जी क्रीम आहे ती मी रात्री लावत असते. सो रात्री एकदा झोपायच्या आधी फेस वॉश करायचा, त्यानंतर ही क्रीम अप्लाय करायची आणि त्यानंतर हे कोलॅजन बूस्ट सिरम जे मला रोज लावायचं नसतं, हे अल्टरनेट डे लावायचं आहे मला. आणि हे सुद्धा नाईट टाइम स्किन केअर रुटीनमध्येच आहे. सो अगदी 2-3 स्टेपमध्ये मॉर्निंग अँड नाईट टाइम स्किन केअर रुटीन होऊन जातं. त्यानंतर ही एक्स्ट्रा क्रीम माझ्यासाठी आहे जी अंडर आय एरियासाठी आहे. तुम्ही बघू शकता मला थोडेसे डार्क सर्कल आहे आणि म्हणून मी तिथे सिलेक्ट केलं होतं. तुम्ही जर ते सिलेक्ट केलं नाही तर तुम्हाला ही एक्स्ट्रा क्रीम मिळणार नाही. सगळ्यांना आपापल्या फेसवर काय प्रॉब्लेम आहे त्याच्यानुसार थोडेसे प्रॉडक्ट्स चेंज होतील. सो ही सुद्धा मी माझ्या अंडर आय एरियामध्ये रोज रात्री अप्लाय करते आणि यासोबतच माझं नाईट टाईम अँड मॉर्निंग स्किन केअर रुटीन अशा प्रकारे कम्प्लीट होतं. सो असं काहीसं होतं स्किन केअर रुटीन माझं रोजचं, जे सकाळी आणि संध्याकाळी मी फॉलो करणार आहे. आणि सगळे प्रोडक्ट्स यूज केल्यानंतर तुम्ही बघू शकता स्किन अशी छान ग्लो करते आहे. एकदम मस्त असा ग्लो आला आहे. सो प्रोडक्ट्स एकदम भारी आहेत, मला तरी असं वाटतंय. तुम्ही सुद्धा नक्की एकदा ट्राय करून बघा. आणि तुम्हालाही जर हे प्रॉडक्ट ऑर्डर करायचे असेल तर काही नाही, फक्त क्युअर स्किन ॲप डाउनलोड करायचे आहे. त्यामध्ये सांगितली तशी सगळी प्रोसेस करून घ्यायची आहे. आणि सगळी तुमची कस्टमाइज किट तयार झाल्यानंतर तुम्ही ऑर्डर करताना जर RL100 हा कुपन कोड यूज केला तर तुम्हाला 100 रुपीज ऑफ सुद्धा मिळेल. आणि किटची व्हॅल्यू थोडीशी वॅरी करते, तुमचे काय काय स्किन केअर प्रोडक्ट ते तुम्हाला सजेस्ट करतात त्याच्यावरून. पण 1500 ते 2000 पर्यंत तुमची किट येऊन जाईल किंवा मॅक्सिमम 2200 तुम्हाला लागतील. सो या रेंजमध्ये तुमची किट येईल आणि तुम्हाला 100 रुपीज ऑफ सुद्धा मिळेल जर तुम्ही माझा कुपन कोड यूज केला. मी जी काही लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करते, तर त्यावरनं तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता. सोबतच मी कॉमेंटसुद्धा पिन करते. तुम्हाला जर हे डाउनलोड करायचं असेल आणि प्रोडक्ट्स ऑर्डर करायचे असेल तर तुम्ही कॉमेंटमध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक चेक करू शकता. गुड्डू पण रेडी झालाय. माझं स्किन केअर झालं आणि आता आमचा असा माझ्या मम्माचं स्किन केअर झालं आणि आता आपण कुठे जाणार आहे? फक्त नानूची नाही, मम्माची पण. माझी पण करायची माहिती का तुला? नानूची पण आणि मम्माची पण. सो आमचं अजून ठरत नाहीये की नेमकं जायचं कुठे आहे. कारण आमचं ऑलरेडी डिस्कशन भरपूर झालंय, म्हणजे वर्षांपासून चाललंय. पण आणि तो टॉपिक एंड करायचा असं मी ठरवलं होतं फायनली. कारण डिस्कशन म्हटल्यापेक्षा भांडणे म्हणू शकतो. आजपर्यंत मी ऐकली नाही, पण यावेळी म्हणलं ठीक आहे चला रोशनचं ऐकून घेऊ. सो रोशनच सांगेल तुम्हाला ते टॉपिक काय आहे. रोशन काय डिस्कशन आहे मम्माला विचार. बरं नानूचं मत काय याच्यावर नानूला पण विचारू आपण. काय म्हटलं? डिक्शन. ओके हां रोशन सांगणार आता काय करायचं. डिस्कशन असणार आहे एसी बद्दल. ऍक्च्युली आम्हाला त्याचं म्हणणं असं आहे की हॉलमध्ये एसी पाहिजे आपल्याला. ते आणखी त्याच्या काळजीपोटी तिला शूट्स असतात हॉलमध्ये, बिचारीला गरमीत राहायला लागतं. आणि आता हे घेण्याचं एवढं पण का बरं झालं, कारण मला श्वासाची त्रास होत होती ना. तर रोशनचं म्हणणं आहे की तुला गरमी झाली तर जास्ती त्रास होतो, पण मला असं नाही म्हणायचं आहे कारण मला एसी नाही घ्यायचं आहे. मी काळजीपोटी म्हणतो तिला घेऊ म्हणून. पण मी काय म्हणते मग काळजीपोटी म्हणते तर स्वतःने घ्यावा ना. तो माझ्यावर. तर मी फिनान्शियली एकदम साऊंड नाही आहे. फिनान्शियली साऊंड आमच्या घरात अंकित आहे. नो असं कोण बोलतंय? तिला म्हटलं मी 50-50. बरं तुम्हाला काय वाटतं फिनान्शियली साऊंड कोण असेल? तिला म्हटलं आपण 50-50 करू. सो प्रॉब्लेम तो नाही आहे, जोक्स पार्ट. म्हणजे आमचं प्रत्येक वर्षी याच्यावर इतकं डिस्कशन होतं आणि शेवटी मी ते नाहीच करू दिलंय. पण यावर्षी मी हो बोलले होते. ठीक आहे, पैसे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बाजूला, पण आमच्या बेडरूममध्ये एसी तर आधीपासूनच आहे आणि हॉलमध्ये नाही लावायचं कारण असं, कारण हा आमचा हॉल आणि किचन ओपन आहे किचन, त्याच्यामुळे. आणि ही लिटरली मला बोलू देत नाही, म्हणून माहिती असं होतं तिला, मला असं होतं तू हिला घेऊन जा प्लीज, तेव्हाच मी काय बोलू शकते. म्हणजे तिची बडबड तुम्हाला आवडते किंवा खूप क्यूट वाटते, पण ती अशी त्रास देते, म्हणजे मुद्दाम करते ती की नाही मध्ये मध्येच ओरडायचं असं. चलो ठीक आहे, मी तुम्हाला ते सांगत होती की एसी का बरं नाही घ्यायचं असं मी म्हणते.
हॉलमध्ये, कारण आमचं किचन आणि हॉल म्हणजे किचन ओपन असल्यामुळे मोठी जागा होते. सो AC खूप मोठा लागणार. तसा आमचा आपला बेडरूमचा किती 2 टनचा आहे ना रोशन? सो आमचा बेडरूमचा 2 टनचा AC आहे, ते 2 टनची गरज नाही आहे. तर रोशनचं असं म्हणणं आहे की हॉलमध्ये आणि किचनला तो होऊन जाईल, तो आपण इकडे घेऊन घेऊ. आणि तो काढायचा म्हटलं म्हणजे त्याला वेगळे चार्जेस लागतात, कारण त्यातला तो कॉपरचा जो वायर असतो पाईप, तो परत दुसरा नवीन घ्यावा लागतो. त्याच्यामुळे त्याचा खर्च वेगळा येणार आहे. तो मला वाटते 7-8 हजार रुपये येईल, है ना. 7-8 हजार रुपये तो खर्च वेगळा लागणार आहे की तिथला AC इथे लावायचा. आणि आमच्या बेडरूमसाठी आम्हाला 1 टन किंवा 1.5 टन खूप होईल, हो ना. 1 टन मध्ये पण होईल. तर त्याचं म्हणणं मग आपण आता 1 टनचा घेऊ आणि तो बेडरूममध्ये लावू. तर हे आमचं ऑलरेडी 3 वर्षापासून चाललेलं आहे. पण मी नाही म्हणते. त्याचं कारण असं की आपल्याकडे बेडरूममध्ये AC आहे आणि आपल्या बॉडीला ACची बऱ्यापैकी सवय पण झालेली आहे. कारण रात्री आमचा कंपल्सरी AC लागतो. फक्त म्हणजे हिवाळ्यात जेव्हा खूप पीकवर थंडी असते ना, त्यावेळेला आम्ही फक्त थोडंसं 1-2 महिना अवॉइड करतो, तेव्हा आम्ही विंडो ओपन ठेवतो. पण तेव्हा आम्हाला पण प्रॉपर झोप येत नाही, कारण आम्हाला ACची इतकी सवय झाली आहे. कारण विंडोतनं जो आवाज वगैरे येतो किंवा उजेड येतो थोडासा ना, त्याच्यामुळे पण आम्हाला झोप लागत नाही. आम्हाला असं प्रॉपर रूम बंद छान असा, आमचे जे कर्टन्स आहेत ते पण ब्लॅकआउटचे, त्याच्यामुळे पूर्ण असा अंधार होतो. तशी सवय झालेली आहे. सो मला ते म्हणायचं आहे की एक सवय इनफ आहे. जेव्हा आपण कुठे जातो तेव्हा ॲडजस्ट नाही होत. आम्ही नागपूरला किंवा अमरावतीला जेव्हा जातो ना, तिथे पण AC आहे, पण तिथली ऊन आम्हाला सहन होत नाही. सध्या आमचं असं काहीसं होतं आहे. सो आपण ज्या वातावरणात राहतो बॉडीला तशी सवय होते. म्हणून मला असं म्हणायचं आहे की ॲटलिस्ट हॉलमध्ये आणि आपण किचनमध्ये पूर्ण वेळ जर AC लावून बसलो, आपल्या बॉडीला ती सवय होऊन जाईल. आणि असं नको व्हायला म्हणून मी त्याला नाही म्हणते. पण तो असं म्हणतो की माझे शूट्स असतात मग. आणि ॲक्च्युली आम्ही मागच्या काही दिवसांमध्ये थोडंसं नोटीस पण केलं की गरमी झाली की मला जास्ती श्वास घ्यायला त्रास होत होता. सो त्याचं म्हणणं होतं की मग AC लावला तर तुला नाही होणार, तुझे शूट्स राहतात, तर ते हॉलमध्ये किंवा किचनमध्ये राहतात, तर मग तुला एवढा वेळ गरमी होते. ते तयारी वगैरे केली असते त्याच्यामुळे अजून जास्ती गरमी होते. सो त्या याच्याने तो म्हणतो की आपण लावून घेऊ. पण मी आतापर्यंत अवॉइड केलं. पण यावर्षी माझं झालं आहे की ठीक आहे. कारण दुसरं कारण असं की तो पण ऑफिस करायला इथे हॉलमध्येच बसतो. आणि एप्रिल, मे, जून हे 3 महिने इतके जास्ती तपतात. म्हणजे मार्च पण ऑलरेडी खूप तपला आहे. म्हणजे मागचे आता 15 दिवस आम्हाला जाणवता येते. आणि एप्रिल, मे, जून तर खूप भारी जातो. आणि आमचा टॉप फ्लोअर असल्यामुळे आम्हाला जास्ती गरमी होते. सो असं काहीसं आहे आमचं AC बद्दलचं. असं आम्ही ठरवलं आहे. पण अजूनही मग फायनल झालं नाही आहे की हो जायचंच आणि AC घ्यायचीच आजच, असं आमचं झालं नाही आहे अजून. तर बघू आता रोशन काय म्हणतो. कारण आता आम्हाला दोघींनाही ना हेअरकट करायची आहे. तर आम्ही दोघी पण हेअरकट करायला जायचं असं म्हणत होतो. पण मग त्याला जर म्हणायचं असेल की नाही AC घेऊ, चल जाऊ आता, असं त्याचं म्हणणं असेल तर मग आम्ही AC घ्यायला जाऊ. आता बघू काय करायचं. बाय द वे, तुम्हाला जर हा कुर्ता आवडला असेल, मी पूर्ण कुर्ता कसं आहे तुम्हाला बाजूला दाखवते. खूप सुंदर आहे. एकदम छान असं कॉटनचं मटेरियल आहे. म्हणजे उन्हाळ्यासाठी एकदम छान आहे. आणि एकदम अंडर बजेट आहे. फक्त 400च्या खाली असं काहीतरी रेंजमध्ये मला हा कुर्ता मिळाला आहे. सो एकदम भारी वाटला. आणि डिझाईन वगैरे पण छान आहे. आणि कलर पण खूप सुंदर आहे. तर मला आवडला. फ्लिपकार्टवरनं मी मागवला आणि छान वाटला म्हणून मी ठेवून घेतला. सो तुम्हालाही जर हवा असेल तर मी तिकडे प्रोडक्ट टॅग करते, तुम्ही पण परचेस करा. किंवा प्रोडक्ट जरी नाही टॅग मिळाला तुम्ही कमेंट करा, लिंकसाठी मी तुमच्याशी शेअर करते. काय डिसाईड झालं ते झालं ना. आता तू माझ्या हातूनच मागे लागले असं झालं त्याचं काहीतरी. अंकिता 50% देणार आहे, 50% मी देणार आहे. तिथं सांगितलं मी. हो, 50-50 वर आपली डील झाली. डील डन कर. म्हणजे तुझा फक्त इश्यू पैशावरच होता आहे ना. इशू पैशावर नव्हता, इशू काळजी अंकिताची. एवढी बिचारी गरमी शूट करते. आता मी पैशाला तयार झालं त्याच्यात. तो एकदम आता ओके आहे की हो चला घेऊ. मग जायचं आहे की पहिले हेअरकटला जायचं? पहिले तुम्ही हेअरकट करून घ्या. एसीचा मग तुझी जिम पण असेल. हो, एसीचा डिसिजन आरामात घेऊ. पण 3 वर्ष थांबलो, अजून 2 महिने. ठीक आहे. मला असं वाटतं की बघू आपण पुढच्या महिन्यात आपल्याला खूपच जास्ती जर वाटलं तर मग आपण विचार करू शकतो घ्यायचा. ऍक्च्युली कॅमला कशा लागला? हे तुझी खेळायची गोष्ट आहे ही का? तू का बरं खेळली बेटा? मग का बरं खेळली तू ते? हा, मम्मा आवडते की बाबा? नानू असं म्हणायचं, मला बाबा आवडते. नानू तुला बाबा आवडतात. नानू जेवढी समजदार आहे ना तेवढी बदमाश पण आहे. तर मम्मा तिला खूप ओरडते. मम्मा तिला दणका पण देते. तरी पण नानूला मम्माच आवडते. तरी पण नानूला कोण आवडतं? बाबाला तर ती ऐकत पण नाही अजिबात.
हा. आणि बाबाला नाही देणार का गं पप्पू? बाबाला नाही नाही. देणार? का बरं बेटा? नानू बाबाने तुला शकल इतकं छान. सकाळपासून कोणासोबत होती तू आज? चल चल. स्पीड स्पीड नानू, हळू हळू. चला चला. गाडीत. हा बाईकवरनं चाललो आपण. आपल्याला भाजीच आणायचंय ना. नाव काय आहे ग? अरे वा. तुला हे माहिती कोणी शिकवलंय? पूजा मामीने. हो. मामी कुठे राहते? अरे मुंबई मिळायला लागली का? हा ना, मुंबई. कुठे? मुंबई. कुठे? कसं समजते रे हिला? असं करेक्ट नाही बोलायचं नानू. तू छोटू आहे ना. कसा होते तू? छोटू बेबी कसा होते सांग? खोल बस. आणि नानू कुठे जाणार आहे बाबा? खुल. अच्छा. आणि कशामध्ये जाणार आहे? खुल्ला. आणि कशाने जाणार आहे? खुल बस. आणि काय घेऊन जाणार आहे? अरे टिफिन. बाबा. हो. अजून आईस्क्रीम कशाला आली मध्ये? खूप मध्ये काय आपण टिफिन खायला जातो का? नानू मज्जा येते. काय करते तू? मज्जा. काय करणार आहे पण तुला काय करणार आहे आता? खरं सांगायचं तर अनायाची हेअरकट करायची माझी अजिबात इच्छा नव्हती. मला असं वाटत होतं छान तिचे केस वाढू देऊ आपण. आणि तिचे केस खूप सुंदर सिल्की आहेत. पण ना ती पोनी पण घालू देत नाही आणि हेअर क्लिप्स पण लावत नाही. त्यामुळे सगळे केस डोळ्यावर येतात आणि मग नाईलाजाने तिची आता मला हेअरकट करावी लागते आहे. आणि या गोष्टीचं खरंच खूप कौतुक वाटतं की ती एकदम आरामात शांततेत बसून आम्हाला नेहमीच हेअरकट करू देते. तू माझी फोटो काढली की तुझीच काढली? तुझी काढली म्हणजे. ओके हा ठीक आहे चाल. पण लेयर्स नाही दिसत आहे का? लेयर्स. अच्छा. आणि नानू नंतर माझीही हेअरकट करायची होती. सो मी पण हेअरकट करून घेतली. आणि फायनल लुक कसा दिसतोय ना हे दाखवायचा मी कॅमेऱ्यात खूप प्रयत्न केला. पण प्रॉपर असा काही व्हिडिओ येत नव्हता. आय होप तुम्हाला दिसलं असेल की किती सुंदर असे मस्त हेअरकट झाले होते आणि केस पण खूप छान सेट झाले होते. सो असं काहीच आहे माझा न्यू हेअरकट आणि न्यू लुक. तुम्हाला कसं वाटलं नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आता ते सध्या ना थोडे सेट केले त्याच्यामुळे असे सुंदर दिसत आहेत. पण इथले सेट केलेले गेले माझे ऑलरेडी. पण म्हणजे हेअरकट ओव्हरऑल छान दिसतो आहे. आणि लेंथ पण मी ॲक्च्युली नेहमीपेक्षा थोडी मोठीच ठेवली आहे. एवढी याच्यापेक्षाही लहान करते ॲक्च्युली मी. एवढी असते माझी. पण यावेळी म्हटलं नाही थोडी मोठी ठेवावं. कारण 2 महिन्यात मला लग्नाला परत जायचं आहे आमच्या म्हणजे अमरावतीला. सो त्याच्यामुळे मग थोडंसं मोठे केस असले तर थोडीशी हेअरस्टाईल वगैरे चांगली होती. आणि 2 महिन्यात आणखी बऱ्यापैकी वाढतील म्हणून मी एवढी लेंथ सध्या ठेवली. बाकी मग तुम्हाला कशी वाटली हेअरकट नक्की सांगा कॉमेंटमध्ये. आणि आता आलेलो आहे तिकडनं. थोडंसं खाणंपिणं झालं. थोडे फ्रुट्स वगैरे खाल्ले आणि नाला पण कट करून दिले. आता माझ्या मी कामाला लागते कारण येताना आम्ही भाजीचं वगैरे पण घेऊन आलो होतो. सो भाजीचं लावून ठेवणे, निवडून ठेवणे प्लस दळण वगैरे जे सकाळपासून गोष्टी घरातल्या आहेत त्या सगळ्या आवरायच्या आहेत. आणि जेवणासाठी ॲक्च्युली पनीर ऑलरेडी आहे. पण सकाळी आम्ही पनीर राईस खाल्लाय तर आता रोशनचं म्हणणं आहे की पोळ्या खायच्या आहेत. सो बघू तर 1-2 पोळी जे काय असेल ते टाकते कारण मनाला पण पोळी लागते. आणि सकाळपासून मला आत्ता वेळ मिळाला की मी घरातल्या कामांना जरा हात लावू शकेल. सो इकडे जे दळण वगैरे मी सकाळीच घेऊन आली होती ते जागच्या जागी ठेवून दिलं. त्यानंतर भाजीपाला आणला होता तो सुद्धा मला लावून ठेवायचा होता. सो घरातली ही कामं आवरणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे वेळोवेळी. नाहीतर घरात खूप पसारा होऊन जातो. झालं तू तयार? रोशन झाला तयार जिम जायला. आमच्या घरी सगळ्या कामांना परमिशन आहे. जिम म्हणजे काय कठीण काम आहे काय माहिती.
दिवसातून फक्त 1 तास मागतो मी जिम जायसाठी, तोही एवढ्या कलस्तीने अप्रूव्ह होतो. 1 तास नाही, जाण्याचा वेळ. हो, हे म्हणजे असे कॅल्क्युलेशन असतात. एक्झॅक्टली, दॅट्स माय पॉइंट. पूर्ण विकेंड नानूला आणि नानूच्या मम्माला असतो, पण तरी जिम साठी 1-1.5 तासही भारी होतो. आणि आमचं काय चाललंय माहितीये का, फ्रीज मध्ये आम्ही डॉल्याला सगळ्याला बसवतोय. बरं नानू, तू काय दाखवते त्यांना फ्रीज मधला? सामान की पसारा, काय म्हणतात त्याला? काय आलं ग? कसं आहे रोशन की माहितीये का, बघ तू बाकी वेळ ऑफिस मध्येच बिझी असते, मग जो वेळ बाकीचा असते ते तरी घरात प्रेझेंट राहिला पाहिजे बा, असं वाटते. आणि आमचं म्हणणं काही नाही, आमचं म्हणणं एवढंच आहे की जेव्हा आम्ही सकाळी झोपलेलो असतो ना, तेव्हा तू जिमला जाऊ नये. असं भलत्या वेळी गेला म्हणजे आम्हाला बोर होते. आणि नानू माझं डोकं खाते, दुसरं कारण. नानू बिलकुल डोकं खात नाही. आज सकाळी मूवी पाहायला गेली होती धुरंधर. नानूला सकाळपासून मीच बघितला आज. नानू अजिबात त्रास देत नाही. डिपेंड करते नानूचा मूड कसा आहे. नानूच्या तुम्ही मँगो खाल्ला की नाही या सीझनचा? आमचा 3रा आहे हा, हो ना? हो 3रा आहे. आणि हा मला खूपच छान होता, केसर आणला होता यावेळी. तर असं वाटतं की खराब होऊन जाईल म्हणून म्हटलं कट करून घेऊ. आपण खूप आवडतो, पण मी शुगर बंद केली असल्यामुळे मी 1 महिना तरी रस नाही खाणार आहे. मला रस पण खूप आवडतो आंब्याचा. आंब्याचं पन्ह पण मला खूप आवडतं, पण अजून ते छोटेवाले आंबे यायचे तर तसे पन्ह बनवणेवाले, त्याच्यात पण शुगर खूप जाते. म्हणून मग मी ते पण 1 महिना तर खाणार नाहीये. 1 महिन्यानंतर मी नक्कीच खाईल, कारण सीझन चालला जाईल आणि मग मला मिळणार नाही, तर तो पण विषय नाही झाला पाहिजे. आता बघायचं 1 महिन्यात किती वेट लॉस होतं, ते महत्वाचं आहे. आणि मला तुम्हाला सांगते, मी इतकी मोटिवेट झाली होती की नाही शुगर मी कट केली आणि मैदा कट केला 100%, तर मी होईलच, म्हणजे 2 किलो तर कमी होईलच. मला आजच एक कमेंट आली की नाही ताई, मी 3 महिने झाले शुगर मैदा सगळं बंद केलंय, पण माझं काहीच कमी झालं नाही. मला झालं की असं नको व्हायला पाहिजे, पण काय आपण होप करू शकतो की होईल कमी असं. आमची सगळी बडबड झाली आणि त्यानंतर फायनली रोशन जिमला गेला आणि अनाया दिवसभर झोपली नव्हती आणि तिला यावेळी झोप आली होती. आता ऑलरेडी 7:30-8 वाजत होते आणि मस्त मॅच लागली होती, तर मी म्हटलं पहिले मॅच बघू, बाकी कामं नंतर होत राहील. म्हणून इथे मेथी घेऊन बसली. मेथीही तोडणं झाली आणि मॅचही बघणं झाली आणि सोबतच मी आजचा दिवसही संपवला. तर तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या अशाच एका छानशा व्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय.